आणि देहूतून निघालेला भक्ती सोहळा आता पुण्यात दाखल झालाय। आळंदीतून निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि देहूतून निघालेली संत तुकोबारायांची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे। पालखी पुण्यातल्या विठ्ठल मंदिर आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे। दृश्य आपण पाहतोय, हा अनोखा असा संगम आज पुण्यात तुकोबारायांची पालखी आणि माऊलींची पालखी आता पुण्यात दाखल झालेली आहे। पुणेकरांना पालखीचं दर्शन घेता येणार आहे। चोख अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि परंपरेनुसार पुण्यातला हा मुक्काम असणार आहे दोन्ही पालखी सोहळ्यांचा। 2 दिवसातला हा पुण्यातला मुक्काम पुणेकरांसह आजूबाजूच्या भागातले अनेक नागरिक दर्शनासाठी इथे दाखल होत असतात। तर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, हा अनोखा असा संगम आज पुण्यात दोन्ही पालख्या मानाच्या या पुण्यात मुक्कामी असणार आहेत, काय अधिकचे अपडेट्स? संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे आणि पुण्यातील संचेती चौकातून ही पालखी आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते। संचेती चौकातून ही पालखी आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते। संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। आज आणि उद्या असा 2 दिवसांचा मुक्काम तुकोबा महाराज आणि ज्ञानोबा माऊलींची दोन्ही पालख्या या पुण्यात मुक्कामी असणार आहेत। आपण पाहू शकतो लाखोंच्या संख्येने वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या रथाचं सारथ्य आता काही वेळापूर्वीच संभाजी भिडे जे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख आहेत त्यांनी आता सारथ्य केलेलं आहे। दर्शन देखील या ठिकाणी घेतलेलं आहे। आजचं महत्त्व हेच आहे की अर्थात धारकरी आणि वारकरी यांचा संगम या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि भक्तिशक्तीचा हा संगम म्हणता येईल। आणि आपण पाहू शकतो थेट दूरपर्यंत जी काही नजर जाते तिकडे आपल्याला वारकरी पाहायला मिळतो, भगवी पताका आपल्याला पाहायला मिळते आणि वारकऱ्यांच्या तोंडून अर्थात ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो। आणि आज पुण्यनगरीमध्ये तुकोबा आणि ज्ञानोबांची पालखी पुण्यात येणार। अर्थात पुणेकरांचा 2 दिवसांचा पाहुणचार दोन्ही पालख्या घेणार आहेत। वारकरी या ठिकाणी 2 दिवसांचा मुक्काम करणार आहेत। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं तुकोबा महाराजांच्या पालखीचं काही वेळापूर्वीच स्वागत करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या महापौर अर्थात प्रथम नागरिक मंजुषा नागपुरे यांनी या पालखीचं स्वागत केलेलं आहे। आणि आता अवघ्या काही वेळातच ज्ञानोबा महाराजांची पालखी या ठिकाणी येणार आहे। दोन्ही पालखींचं एकत्र स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि आज तुकोबा महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठोबा मंदिरमध्ये मुक्कामी असणार आहे। नक्कीच योगेश, नक्कीच अपडेट्स घेत राहूच।